नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी वरती चर्चा करतोय आणि 9वी गणित भाग 1चं 6वं प्रकरण अर्थनियोजन यातला सराव संच 6.2 आज आपल्याला बघायचा आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 6.1 वर चर्चा केलेली आहे. आता 6.2 बघूयात. 6.2 मित्रांनो बघण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊयात. बघा, इन्कम टॅक्स म्हणजे आपण आयकर म्हणतो. आता आयकर जो आहे, काही एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न जर ठराविक क्षमतेपेक्षा जास्त गेलं तर तो व्यक्ती आयकर भरतो. हा एक प्रत्यक्ष कर आहे. ज्याचं उत्पन्न जास्त आहे अशी व्यक्ती आयकर भरतात आणि आयकराचं जे काही लिमिट आहे उत्पन्नाचं, ते दरवर्षी थोडंसं बदलत जातं. पण आपण पुस्तकामध्ये जे काही लिमिट्स दिलेत त्याच्या आधारावर चर्चा करणार आहोत. पुस्तकामध्ये जर बघितलं तर एखाद्या व्यक्तीचं वय जर का 60 वर्षापेक्षा कमी आहे, एखाद्या व्यक्तीचं जे वय आहे ते 60 वर्षापेक्षा कमी आहे, तर त्या व्यक्तीला 2,50,000 रुपये माफ असतात. म्हणजे 2,50,000 रुपयापर्यंतचं उत्पन्न त्याला माफ आहे. म्हणजे या उत्पन्नावरती त्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाहीये. किती रुपयापर्यंत? 60 वर्षापेक्षा कमी वय असेल तर, एखाद्याचं वय 60 वर्ष किंवा 60 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला 2.5 लाख रुपये माफ. 2.5 लाख रुपयापर्यंत कुठल्याही पैशावरती त्याला टॅक्स द्यावा लागणार नाही. पण 2.5 लाखाच्या वरती जर त्याला पैसे बसले, समजा एखाद्याचं उत्पन्न 2,60,000 रुपये आहे, तर त्याला काय होणार? 2.5 लाखाच्या वरती इथं 10 लाख रुपये, 10,000 रुपये जास्त आहेत, तर ह्या 10,000 रुपयावरती त्याला 5% टॅक्स लागणार आहे. 10,000 रुपयावरती किती टक्के? 5% टॅक्स लागणार आहे. ओके. आणि जर त्याचं उत्पन्न जर 5 लाखाच्या वरती गेलं, तर 5 लाखाच्या वर असेल तर मग तिथे तुमचा टॅक्स 20% टॅक्स लागतो. या ठिकाणी लक्षात घ्या. आणि 10 लाखाच्या वर गेलं तर 30%. अशा प्रकारचे स्लॅब्स आहेत. तर पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा, एखाद्या व्यक्तीचं वय जर का 60 वर्षापेक्षा या ठिकाणी त्या व्यक्तीचं वय जास्त आहे आणि 80 वर्षापेक्षा कमी, म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त आणि 80 वर्षापेक्षा कमी, म्हणजे साधारणतः 60 ते 80 वयोगटाच्या दरम्यान जर त्याचं वय असेल तर त्याला 3 लाख रुपये माफ आहे. 1 2 3 4 5, तर 3 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर त्याला टॅक्स द्यावा लागणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न समजा 2,70,000 रुपये, बरं लक्षात घ्या, गंमत बघा, 2,70,000 रुपये उत्पन्न आहे. जर तो व्यक्ती 60 वर्षापेक्षा कमी असेल त्याचं वय, तर त्याला टॅक्स भरावा लागेल. कारण 20,000 रुपये जास्त आहे. 2.5 लाख रुपयापर्यंतच माफ आहे. 20,000 रुपयावरती त्याला टॅक्स भरावा लागणार जर त्याचं वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तर. पण त्याचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल आणि 80 पेक्षा कमी असेल तर त्याला 3 लाख रुपये माफ आहे. म्हणजे त्याला या पैशावरती टॅक्स भरावा लागणार नाहीये. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला 2,70,000ला टॅक्स भरावा लागेल. आणि जर त्याचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला टॅक्स भरायची आवश्यकता नाही. आता एखाद्याच व्यक्तीचं जर वय जे आहे ते 80 वर्षापेक्षा जास्त असेल, 80 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला 5 लाख रुपयापर्यंत टॅक्स माफ आहे. म्हणजे त्याला 5 लाख रुपयापर्यंतच्या रकमेवरती टॅक्स भरावा लागणार नाही. हे लक्षात घ्यायचंय. मग त्या अनुषंगाने मित्रांनो आता आपण इथं बघूयात. अशा प्रकारे तुम्हाला चार्ट परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आता इथे बघा, कुमारी निकिता जिचं वय 27 वर्ष आहे, म्हणजे तिला 2.5 लाख रुपयापर्यंतची रक्कम माफ आहे. आणि तिचं जे करपात्र उत्पन्न आहे ते 2,34,000 आहे. आता 2,34,000 रुपये 2.5 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे हिला टॅक्स भरावा लागेल का? तर हिला टॅक्स भरावा लागणार नाही, कारण तिचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी आहे. आता श्री कुलकर्णी वय 36 वर्ष आहे, म्हणजे 2.5 लाख रुपयाच्या वर जर उत्पन्न असेल तर टॅक्स भरावा लागेल. यांचं उत्पन्न 3,27,000 रुपये आहे, म्हणजे यांना टॅक्स भरावा लागणार आहे. मग इथं लिहायचं टॅक्स भरावा लागेल, यांना टॅक्स भरावा लागेल. कोणाला? श्री कुलकर्णी यांना टॅक्स भरावा लागेल. इथं बघा, श्रीमती मेहता वय 44 वर्ष, 44 वर्ष म्हणजे 2.5 लाखाच्या वर जर त्याचं उत्पन्न असेल तर टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजे यांना टॅक्स भरावा लागणार, कारण यांचं जे काही उत्पन्न आहे 5,82,000 आहे. श्री बजाज 64 वर्ष वय आहे. वय वर्ष किती? 64 आहे. 64 म्हणजे 60 ते 80, म्हणजे 3 लाख रुपये माफ. पण उत्पन्न 8,40,000 रुपये, खूप जास्त उत्पन्न आहे, म्हणजे यांना टॅक्स भरावा लागणार आहे. आता इथं बघा, श्री डिसिल्वा वय 81, म्हणजे 80 पेक्षा जास्त, म्हणजे 5 लाख रुपये माफ आहे. 5 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर त्यांना काय टॅक्स द्यावा लागणार नाही. म्हणजे यांना टॅक्स द्यावा लागणार नाही, कारण याचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे यांना टॅक्स भरावा लागणार नाही. पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं, मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये समजून सांगितलंय. अशा प्रकारचा प्रश्न जर आला, आकडे काही असू द्या, वय काही असू द्या, पण उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. एकदम सोपा प्रश्न आहे. ओके. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आयकर कसा काढावा. बघा, आता हा जो प्रश्न तुम्ही बघितला, आता हा प्रश्न बघा, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा आहे. इथं मी मुद्दाम अशा प्रकारे काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला समजावं यासाठी. प्रश्न काय दिलाय की श्री करतार सिंग ज्यांचं वय 48 वर्ष आहे, आता यांचं वय 48 वर्ष आहे, म्हणजे यांना 2.5 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती टॅक्स माफ असणार आहे.
2.5 लाखाच्या वर गेलं तर त्यांना टॅक्स भरावा लागणार आहे. बघा, त्या एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचा योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार 42,000 रुपये आहे. ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा 30,000 रुपये गुंतवतात. त्यांनी 15,000 रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतलेले आहे. त्यांनी 12,000 रुपयांची देणगी पंतप्रधान मदत निधीला दिलेली आहे. तर त्यांच्या आयकराचे गणन करा. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं, वार्षिक उत्पन्न. बघा, महिन्याला पगार 42,000 रुपये, मग वार्षिक उत्पन्न किती बाबा? या ठिकाणी वार्षिक उत्पन्न जर तुम्ही बघितलं तर 42,000 रुपये गुणिले 12 करा. बघा काय उत्तर येतंय, 42 गुणिले 12. 42ला जर तुम्ही 12ने गुणलं, 12 दुणे 24चे 4 हातच्याला आले, 12 दुणे 24चे 4 हातच्याला आले 2, 12 चोक 48 आणि 2 किती झाले 50. 504 वरती 3 शून्य म्हणजे 5,04,000 रुपये म्हणजे यांचं वार्षिक उत्पन्न. मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला मासिक उत्पन्न दिलं, इथं वार्षिक उत्पन्नच काढावं लागतं. जर महिन्याचं उत्पन्न दिलं असेल तर त्याला वर्षाच्या उत्पन्नामध्ये कन्वर्ट करायचं गुणिले 12 करून. पुढचा प्रश्न, एकूण कपात. कपात म्हणजे काय? असे पैसे की ज्याच्यावर टॅक्स लागणार नाही. ते काय? भविष्य निर्वाह निधी. तर पहिले ते कुठे गुंतवतात पैसे? भविष्य निर्वाह निधी. भविष्य निर्वाह निधी, निर्वाह निधी. आता या भविष्य निर्वाह निधी जे आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर ते काय म्हणतात की दर महिन्याला 3,000 रुपये, महिन्याला 3,000 रुपये गुंतवतात. महिन्याला किती? 3,000. मग वर्षाचे किती झाले? 3,000 गुणिले 12, 12 त्रिक 36,000 रुपये काय झाले बाबा? मग वर्षाचे गुंतवतात. महिन्याला 3,000 आहे ना, इथं महिन्याचं जर दिलं असेल तर त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं. दुसरं काय बाबा? त्यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. दुसरा मुद्दा काय बाबा? राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, बचत प्रमाणपत्र, प्रमाणपत्र. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र किती रुपयाचं घेतलंय बाबा त्यांनी? 12,000 रुपयाचं. ओके, 15,000 रुपयाचं, 15,000 रुपये. आणि त्यांनी 12,000 रुपयाची देणगी पंतप्रधान मदत निधीला दिलेली आहे. तिसरा मुद्दा, पंतप्रधान मदत निधी, मदत निधी. पंतप्रधान मदत निधीला त्यांनी किती रुपये गुंतवलेले आहेत? तर साधारणतः रुपये 12,000. ठीक आहे. आता एकूण किती झाले बाबा? एकूण जर तुम्ही बघायला गेलं तर इथे एकूण जर तुम्ही बघितलं तर एकूण सगळ्यांची जी टोटल आहे बघा किती होतात? 36,000, 15,000 आणि 12,000. 5 आणि 2 7, 7 आणि 6 जवळपास तुम्ही बघितलंय 1 2 3 शून्य घेतले. 7 आणि 6 13चे 3 हातच्याला 1, 1 आणि 3 झाले 4, 5 6 म्हणजे 63,000 रुपये. 63,000 रुपये जे आहे त्यांची एकूण कपात असणार आहे. ओके, तर मी शॉर्टकटमध्ये कपात दिलेली आहे. आणखी डिटेलमध्ये तुम्ही लिहू शकता, ATC वगैरे सर्टिफिकेट असेल त्या सगळ्या गोष्टी, पण ह्या प्रश्नाचं मी शॉर्टकटमध्ये सांगायचा तुम्हाला प्रयत्न करतोय. आता करपात्र रक्कम म्हणजे काय? करपात्र रक्कम म्हणजे काय बाबा? तुम्हाला 1 वजा 2 करायचं आहे. म्हणजे एकूण तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे 5,40,04,000 मधून तुम्हाला 63,000 रुपये वजा करायचे, कारण या पैशावर टॅक्स लागणार नाही. जर तुमचा घराचा EMI असेल त्याच्यावर टॅक्स जाणार नाही. जर तुम्ही LIC पॉलिसीचे हप्ते भरताय तर त्याच्यावर सुद्धा तुमचा टॅक्स जाणार नाही. ओके, मग आपण काय करू? 5,04,000 मधून वजा करू 63,000ला. तर तुमच्याकडे उत्तर या ठिकाणी किती येईल? रुपये 4,41,000, 4,41,000 या ठिकाणी येईल. बघा 3 शून्य आले, 4तून 3 गेले 1, 10तून 6 गेले 4, 4,41,000 आलं. मग आता आयकर किती असणार आहे? आता 4,41,000 रुपये ही करपात्र रक्कम झाली. मग 4,41,000 रुपयाचा जर विचार केला त्याच्यातून 2.5 लाख रुपये मायनस करावे लागणार, कारण 2.5 लाख रुपयावरती टॅक्स नाहीये. मग तुम्ही आयकर काढताना कसा काढणार की 4,41,000 जे आहेत त्याच्यामधून 2,50,000 रुपये तुम्ही वजा करा आणि याच्यावरती तुम्ही 5% गुणिले याच्यावरती 5%, याच्यावर तुमचा काय असणार आहे? 5% टॅक्स असणार आहे. ठीक आहे. मग आता आपण एक काम करू, 4,41,000 मधून 2,50,000 रुपये गेले 1,91,000 आणि गुणिले काय करा? 5/100. बघा 1,91,000. आता इथं जरा थोडीशी गडबड होईल. 1,91,000 गुणिले 5/100 इथं कॅल्क्युलेशन करू. 1,91,000 गुणिले 5/100. हे 2 आणि हे 2 शून्य गेले, राहिले किती? 5 0 0, 5 1 5, 9 5 45चे 5, हातच्याला आले 4, 5 1 5 आणि 9 झाले. 9 5 5 4 5 0. बघा 9,550 रुपये. 9,550 रुपये काय झाला बाबा? त्यांचा आयकर. बरोबर, आयकर किती झाला? 9,550 रुपये झालं. आता एवढा इन्कम टॅक्स नाहीये, या पैशावरती त्याला शिक्षण उपकर द्यायचा आहे. किती टक्के? 2%. शिक्षण उपकर 2% असतो. किती? 9,550 रुपयावर 2% म्हणजे गुणिले 2/100 करून टाका. 9,550 गुणिले 2 जर तुम्ही केलं तर तुमच्याकडे किती येतील? शून्य. 2×5 10चे 0 हातच्याला 1, 2×5 10 11चा 1 हातच्याला 1, 92 18 1 झाला 19,
भागिले तुम्ही 100 केलं तर तुमच्याकडे किती आलं रुपये 191. 191 रुपये काय झाला तुमचा शिक्षण उपकर. ओके. आता याच्यानंतर हा पण उपकर करायचा आहे, माध्यमिक व उच्च माध्यमिक उपकर. हा किती आला 9,550. त्याच्यावरती 1% गुणिले 1/100 म्हणजे 9,550 भागिले तुम्ही काय करायचं 100. तुमच्याकडे उत्तर येईल 95.50 रुपये. किती रुपये झाले रुपये 95.50. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हा शिक्षण माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर काढू शकतो. आता एकूण आयकर म्हणजे काय, या सगळ्यांची बेरीज. एकूण आयकर म्हणजे किती बाबा तुमचा आयकर जो आहे 9,950 9,550 अधिक जो तुमचा शिक्षण उपकर आहे 191 आणि अधिक हा 95.50. या सगळ्यांची बेरीज करायची. 0.50 आपल्या जागेवर घ्या. 0, 1 आणि 5 झाले 6. ओके, इथे लिहिले 6. 5 आणि 9 झाले 14. 14 आणि 9 झाले 23. 23चे 3 आजच्याला आले 2. 2 आणि 5 झाले 7. 7 आणि 1 8 झाले. या ठिकाणी 8 आले आणि 9 9,836.50. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हा आयकर काढू शकता. मी थोडासा बाजूला होतोय, याचा स्क्रीनशॉट जर का तुम्हाला घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सराव संच 6.2 आपण पाहिलेला आहे. मी एकदा उत्तर चेक करतो. 9,836.50 रुपये बरोबर आहे. ओके. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करता येऊ शकतात, इन्कम टॅक्स काढता येऊ शकतो, आयकराचे गणन करता येऊ शकते. प्रश्न आला तर 3 किंवा 4 मार्काला हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर लवकरच भेटूयात आपण पुढच्या एका नवीन चॅप्टर सोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.